नमस्कार. एक मिनिट हा. हे पहा, आज आहे मस्त असा काळ्या मसाल्यातला शेवगा. चला तर मग आज याची आपण रेसिपी पाहूया. तर हा मसाला मी कसा केलेला आहे, गॅसवरती अर्धं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि गॅसवरतीच कांदा देखील भाजून घेतलेला आहे. त्यामुळे त्याला खूप छान असा वास येतो. असा आपण चुलीवर कसे कांदे भाजतो तसा मस्त असा भुरकट वास येतो. मस्त असा काळा मस्त छान कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आणि मग त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण टाकून वाटून घ्यायचं आहे की झालं मग आपला काळा मसाला तयार. इथे मी आता फोडणी करून घेणार आहे. फोडणीवरती मी काळा मसाला वापरलेला आहे. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे चण्याची डाळ आणि शेवगा. मसाल्यासोबत आपल्याला फोडणी करायची आहे हळद, घरगुती मसाला आणि मीठ. एवढंच या मसाल्यांसोबत बाहेरचे मसाले जाणार आहेत. आणि त्यासोबत आपल्याला भिजवून घेतलेली डाळ वापरायची आहे. अर्धा तास जरी चण्याची डाळ भिजवून वापरली तरी ती कालवणामध्ये अगदी पटकन शिजते. म्हणून मी इथे चण्याची डाळ आणि शेवगा आधी व्यवस्थित फोडणी करून घेणार आहे आणि मसाल्यांवरती 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून छान असं वाफवून घेणार आहे. हे बघा, खूप मस्त असं मसाल्यांसोबत डाळ आणि शेवगा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. आणि हो, मी हे कांदा आणि खोबरं हे गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे चूल असेल तर चुलीवर देखील भाजून घेतलं तरी चालेल. आणि इथे मी ॲड केलेलं आहे आता शेवटी गरम पाणी. हो, ह्या भाजीला किंवा ह्या कालवणाला शेवटी गरम पाणीच वापरायचं. त्याने कालवणाला खूप छान अशी चव येते म्हणून. आणि आपलं कालवण देखील अगदी मिळून येतं. खूप मस्त ही रेसिपी आहे काळ्या मसाल्यातील शेवगा. आहे की नाही छान छान आणि मस्त मस्त रेसिपी. आणि हा शेवग्याची आमटी जर आपण भाकरी घ्यायची आणि मस्त कुस्करून खायची, एकदम चविष्ट अशी, एकदम हॉटेलला भेटते की नाही एकदम तशी ही रेसिपी होते. आणि वरून जर तुम्ही 2 चमचे थोडासा शेंगदाण्याचा कूट देखील इथे वापरू शकता. हे पहा, इथे आपला आता हा शेवगा शिजून तयार आहे. चला मग, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय तर पुढे जायचंच नाही आहे. हो, सबस्क्राईब देखील नक्की करायचं आहे. आणि माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या मस्त अशा सोप्या रेसिपी मी टाकतच असते. परत भेटूयाच. बाय बाय.